देवेंद्रजी केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये अशी परंपरा आहे सध्या की दिल्लीतूनच राज्य करायचे. सध्या जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे? एकदाच आमदार झालेले गृहस्थ आहेत. शेवटच्या बाकावर बसणाऱ्या गृहस्थाला मुख्यमंत्री केले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्याला माहिती आहे? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? नाही. शोधून काढतात. जो कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय आणि ज्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही, अशा व्यक्तीला शोधून भारतीय जनता पक्ष पदावर बसवतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ती बहुतेक सरकारची सुद्धा इच्छा आहे. आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतात हे त्यांची भूमिका आहे. पुण्यामध्ये अमित शहांचे स्वागताचे बॅनर आपण देखील एक ट्विट केलं, त्या ठिकाणी बाळासाहेबांचे आनंद दिघे. बघा, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे एक नंबरचे ढोंगी आणि भंपक आहेत. हिंदुहृदय सम्राटांचे खरे वारसदार वगैरे म्हणतात ना स्वतःला. आनंद दिघे माझे गुरु. कसले गुरु? बाळासाहेब ठाकरेंचा तुमचा काय संबंध? काल घाबरले. अमित शहा एक तर काळोखात आले 2 वाजता घाबरून जनतेला, आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना, त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही. का भीती वाटते? मालकांनी सांगितलं आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून.